तिला प्रेमात पडताना कधी समजलं नव्हतं का की समोरचा किती धूर्त आहे. शिवाय थंड स्वरात म्हणाला, छे, एकाच जातीतले पक्षी एकत्र उडतात म्हणतात ते खरंच आहे. शिवायच्या जागी आता रुद्र दात घट्ट आवळून म्हणाला, तिचा निवडण्याचा ढंगच खराब आहे. शिवाय काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, तो तरी काय वेगळा. तू सुद्धा एका नीच माणसासमोर हारलास. काय म्हणालास? रुद्राचा चेहरा कालवंडला. मी हारलो? आणि कोणासमोर? त्या भामट्यासमोर. दुसरीकडे काव्य दिव्याला समजावत गायकवाड वाड्यात परत आली. अचानक तिच्या लक्षात आलं की आज रात्री रुद्रने तिला जेवायला नेण्याचं ठरवलं होतं. ती घाईघाईने रुद्राच्या अभ्यासिकेकडे धावली. रुद्र, मला माफ कर, आज आपल्याला नीट जेवणसुद्धा करता आलं नाही. पण हे फक्त जेवण होतं ना, काही खास कार्यक्रम तर नव्हता ना. तिचा सूर थोडा चिंतेचा होता. रुद्रने डोकं वर करत विचारलं, तुला काही शंका आहे का? म्हणजे मला वाटलं होतं कुठला तरी व्यावसायिक मेळावा असेल आणि मी तिथे जायला लागणार. काव्य हळू आवाजात म्हणाली, तू माझ्यासाठी कोण आहेस हे तुला माहीत नाही का? मी तुला व्यवसायाच्या गाठीभेटीसाठी घेऊन जाईन का? रुद्र सरळ म्हणाला, आता बाहेर जा, आजचा दिवस तो आधीच वाया घालवला आहे. काव्य चुपचाप बाहेर आली. पण वाड्याबाहेर ती गेली तेव्हा तिला माधव भेटला. त्याचा चेहरा निराश होता. आज खरंच दुर्दैव आहे मॅडम, जेवायला गेलाच नाही, तो हळू आवाजात म्हणाला. त्यांनी म्हटलं, ही काही महत्त्वाची जेवण वाटप नव्हती, काव्य म्हणाली. माधवच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. तो म्हणाला, मॅडम, रुद्र सरांनी तुमच्यासाठी खास रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनरचं आयोजन केलं होतं. अख्खं रेस्टॉरंट त्यांनी बुक केलं होतं. किती सुंदर संध्याकाळ असती ती. पण आता सगळं वाया गेलं. काव्याचं तोंड आश्चर्यचकित झालं. एका व्यावसायिक कार्यक्रमापेक्षा अधिक आश्चर्यकारक होता. ती गोंधळली. का? रुद्रने असं काही केलं? त्याचं वागणं नेहमी थंड, कठोर आणि नियोजित असायचं. मग ही अचानक रोमॅन्टिक तयारी? तिच्या मनात अपराधीपणाची भावना आली. तिने विचारलं, आता मी काय करू? माझ्याकडे काही नाही, ना गिफ्ट ना तयारी. त्याला काय आवडतं तुला माहीत आहे का? माधव शांतपणे म्हणाला, मॅडम, तुम्ही काहीही दिलं तरी सरांना आवडेल. त्यांना किमतीचा विचार नाही. खरं तर त्यांना विशेष काही आवडत नाही. फक्त काम, काम आणि काम. तेवढ्यात काव्याच्या डोक्यात कल्पना आली. एक खास पेन. कारण त्याचं जीवनच कामावर केंद्रित होतं. ती धावत घरात परत गेली आणि भेटवस्तूच्या तयारीला लागली. पुढील दिवशी काव्य आणि दिव्या मिळून मॉलमध्ये गेल्या. दिव्याचं मन कुठेतरी हरवलंय असं वाटत होतं. काय झालं? आकाशचं प्रकरण संपलं ना? काव्याने विचारलं. तो पुन्हा दुर्लक्ष करतोय. कदाचित असुरक्षित वाटत असेल त्याला. दिव्या उसासून म्हणाली, तू दररोज त्याच्या असुरक्षिततेचा विचार करतेस का? काव्य चकित झाली. त्याचं घर, त्याची परिस्थिती, ते सगळं त्याच्या हातात नाही. पण शिवाईसारखा माणूस काहीतरी बोलतच राहतो. काल त्याने पुन्हा काहीतरी बोललं आणि आकाशने ऐकलं. तो खूप चिडला. मग तू अजूनही त्याच्याशी गप्पा मारतेस? काव्य म्हणाली, तुला तो आवडत नाही, मग का टाळत नाहीस त्याला? मला त्याला दाखवायचं आहे की आकाश वाईट नाही. शिवाय खूप गर्विष्ठ आहे. गरीब घरच्यांना तो कमी लेखतो. पण आपली जन्मभूमी, कुटुंब हे आपलंच निवडीनं थोडंसं ठरतं. दिव्या म्हणाली. इतक्यात त्यांनी मागून येणारे राकेश आणि कामिनी पाहिले. काव्याने पटकन दिव्याला ओढून बाजूला नेलं. तुझं काम चोरी केलं आणि तरीही राकेश तिच्यासोबत आहे, दिव्या चिडून म्हणाली. ती डोक्याने चलाक आहे. राकेशला ती खूप समजते. मी त्याला इतकं कधीच समजून घेऊ शकले नाही. काव्य हळू बोलली. माझं म्हणणे ऐक. तू म्हणालीस ना त्याचं सर्व काही झालंय. मग स्पष्ट आहे. राकेश फक्त शरीराच्या आहारी गेलेला आहे. पुरुष फार वेळा मूर्ख असतात, दिव्या म्हणाली. तेवढ्यात त्यांनी एका पेनच्या दुकानात प्रवेश केला. पण तिथे त्यांनी मीराला एका अनोळखी पुरुषासोबत पाहिलं. काव्याच्या कपाळावर आड्या उमटल्या. कोण आहे तो? पुण्याच्या एका आलिशान मॉलमधलं रॉयल रोस्ट स्टोअर्स. तिथं मीरा नक्षिखात सजलेली रुद्राच्या कार्डवर बिनधास्त खरेदी करत होती. तिच्या हातातल्या साड्या, पर्सेस आणि महागड्या घड्याळ पाहून विक्रेती इम्प्रेस झाली होती. पण तिच्या पाठोपाठच तिथे आली काव्या, रुद्रची शांत पण तितकीच हुशार आणि स्वाभिमानी पत्नी. विक्रेती पुढे येत म्हणाली, मॅडम, जर तुम्ही पुरावा दाखवू शकत नाही तर आम्हाला तुमचं कार्ड स्वाईप करता येणार नाही. मीरा हसून म्हणाली, अगं वेडी आहेस का तू? हे रुद्र सरांचं कार्ड आहे. त्यांनीच दिलंय मला. आणि ती बघ तिथं उभी आहे. विचार ना तिच्याकडून. काव्य मात्र शांत होती. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य फार काही सांगून जात होतं. माफ करा, ती म्हणाली. हे कार्ड माझ्या पतीचं
आहे आणि त्यांचं सेकंडरी कार कोणाकडे आहे हे मी ठरवते. मीराचा चेहरा उतरला, पण तरीही तिची बिनधास्ती साबूत होती. तू रुद्रची बायको? हा हा हा. जो मला बंगल्यात ठेवतो, महागडे कार देतो, त्याची कायदेशीर बायको तू स्वप्नात आहेस का? काव्याने शांतपणे तिच्या पर्समधून लग्नाचा दाखला काढला आणि पोलिसांना कॉल करत म्हणाले, येथे कोणीतरी माझ्या पतीच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करते. आधी मग्रूर चेहऱ्याने उभी असलेली मीरा आता थोडीशी बिथरली. तू खोटं बोलतेस. रुद्रने हे कार्ड मलाच दिले आणि सगळ्या कंपनीत माहिती आहे की मीच त्याची खास व्यक्ती आहे. त्याचं कायद्यानं कोणावर किती खास प्रेम आहे हे दाखवायला मला कोर्टाचा स्टॅम्प पुरेसा आहे. काव्याचं उत्तर अगदी सडेतोड होतं. तेवढ्यात पोलीस आले. मॅडम, तुमचं नाव काय? मीरा जाधव. आणि कार्ड कोणाचं? रुद्र गायकवाड. मग ही मॅडम कोण आहे? त्यांनी काव्याकडे बघून विचारलं. मी काव्या गायकवाड, रुद्रची पत्नी. काव्याने शांतपणे उत्तर दिलं आणि कागद पुढं केलं. तेवढ्यात पोलीस अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर आदर आला. हे अधिकृत लग्न प्रमाणपत्र आहे. मॅडम, तुम्ही चोरीच्या आरोपाखाली येता. मीराचा आवाज थरथरला. मी रुद्रची बायको नाही, पण त्याचं प्रेम मात्र आहे. मी त्याच्या बाळाची आई होणार आहे. हे ऐकताच सगळं दुकान स्तब्ध झालं. काव्याच्या डोळ्यात चमक आली. बरं, म्हणजे आता तू एका लग्न झालेल्या पुरुषाच्या पत्त्याची आई असल्याचंही कबूल केलंस? मीराचं बडबडणं थांबलेलं नव्हतं. मी त्या दिवशी रुद्रच्या बेडरूममध्येच होते. त्याने मला गिफ्ट दिले. मी त्याच्यासोबत हॉटेलमध्ये होते. हे सगळं खोटं सांग. पोलीस म्हणाले. आता कृपया आमच्यासोबत चल. मीराचा चेहरा राग झाला. तिचं गर्वाचं साम्राज्य क्षणात कोसळलं. काव्याने मागे वळून एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली, मीरा, तुला वाटतं तसं जीवन सुंदर नसतं. पती फसवणं म्हणजे विजय नव्हे, पण त्या फसवणुकीवर सत्याचं राज्य बसवणं, त्याला म्हणतात न्याय. ती वाकून आपली पर्स उचलते आणि दुकानातून बाहेर पडते. डोळ्यात विजयाचं तेज आणि हृदयात अनेक अनुत्तरित प्रश्न. रुद्रने थेट तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. आवाजात उपवास होता. तुझं प्रत्येक स्पष्टीकरण बहाणा वाटतोय. काव्या, मुद्दाम करतेस का हे सगळं? तुला माहीत आहे मी काही करू शकत नाही म्हणून चिडवत आहेस का? माझं स्पेअर कार्ड कुठे आहे? काव्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव. तिने हळूच खिशातून कार्ड काढलं, एक पाऊल पुढे टाकलं आणि टेबलावर ठेवले. रुद्रने ते झटकन उचललं. तिच्याकडे रागाने पाहून ते कार्ड बाजूला फेकलं. त्याचा आवाज आता धारदार होता. आज तू स्पेअर कार्ड घेतलंस, उद्या काय करणार? मी तुला कमी समजलो? आणि हो, तू लग्नाचा दाखला बरोबर घेऊन फिरतेस. तो दाखला पण दे इथे. त्याने रागाने हात पुढे केला. काव्याने आपल्या बॅगला घट्ट धरलं. हे माझं आहे. तुमच्याकडे पण आहे ना? मग माझंच का हवंय? माझं नाव वापरून लोकांना फसवायचं आहे ना तुला? रुद्रचे डोळे आता संशयाने चमकत होते. नाही, मी काहीही खोटं बोलले नाही. लग्नाचं प्रमाणपत्र कायदेशीर आहे आणि मी तुमची पत्नी आहे. नको असेल तर घटस्फोट द्या. मी निघून जाते. रुद्र क्षणभर गप्प झाला. खरंच घटस्फोट हवा होता का तिला? ठीक आहे, तुझ्या पोटात जो बेकायदेशीर मुलगा आहे, आधी त्याचं काहीतरी कर, मग तू हवं तेवढं वापर लग्नाचं प्रमाणपत्र किंवा घटस्फोट हवाच असेल तर होऊ दे. तुम्ही? तिचा आश्वास अडकला. किती निष्ठुर होता हा माणूस. काव्याने तडफेने लग्नाचं प्रमाणपत्र टेबलावर आपटलं. घ्या, ठेवा तुमच्याकडे. मी कधीही वापरणार नाही आता. ती वळली आणि धपापत बाहेर पडली. रुद्रने प्रमाणपत्र उचललं. तो पहिल्यांदाच आपल्या लग्नाच्या पुराव्याकडे पाहत होता. गायकवाड कुटुंबाने सगळं उरकून टाकलं होतं. फोटो जरा जोडलेले वाटत होते, पण नाव खरे होते, रुद्र आणि काव्या. काव्या चिडचिड करत बाहेर पडली, पण आठवलं तिच्या खिशात अजूनही रुद्रसाठी आणलेली छोटीशी भेट होती. तिने ती गिफ्ट बॉक्स काढली आणि समोरून येणाऱ्या माधवकडे फेकून दिली. हे रुद्रसाठी आहे. त्याने जेवायला बोलावलं होतं त्याचं उत्तर म्हणून. मॅडम, तुम्ही स्वतः द्यायचं नाही का? द्यायचं. मीच कचरापेटीत टाकेन ते. माधव काहीच बोलू शकला नाही. तो गोंधळलेल्या अवस्थेत रुद्रकडे गेला. सर, तुम्ही पुन्हा मॅडमला चिडवलं वाटतं. काव्याचं नाव घेऊ नकोस माझ्यासमोर. रुद्रने डोळे वटारले. मग ही भेट सुद्धा नकोस ना? माधवने गिफ्ट दाखवलं. काय आहे ते? मॅडमने तुमच्यासाठी आणलं होतं. मॉलमध्ये खास गेल्या होत्या, पण तुम्ही चिडवलंत म्हणून त्या निघून गेल्या. रुद्रला क्षणभर काय बोलावं कळेना. मग मीच घेऊन जातो. थांब. रुद्रचा आवाज थोडा नरमला. दे इथे. तो बॉक्स उघडला. एक सुंदर महागडं पेन हातात घेताच त्याला त्याची गोडी जाणवली. काव्याने माझ्यासाठी. त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले. माधव म्हणाला, आणि मिस मीरा यांनी त्यांना ते घेऊ नको असं म्हटलं म्हणून त्यांच्यात वाद झाला. रुद्र गप्प बसला. तुम्ही नवीन कार्ड का नाही देता त्यांना? सर, माझं स्पेअर कार्ड दिलं होतं मी, पण ती गोष्ट तिच्यासाठी नाही होती ना? तुम्ही दिलं होतं पूर्वी कोणाला. असं चालतं का? रुद्रने भुया उंचावल्या. ठीक आहे, नवीन बनव. हो सर.
तेवढ्या शिवाय आत आला. आज मूड मस्त दिसतोय, काही खास वाटतं? रुद्रने थोडं हसून उत्तर दिलं, काही नाही. पण मनात मात्र तिचे शब्द, तिचा राग आणि त्या रात्रीची आठवण घोंगावत होत्या. शिवायने रुद्रकडे पाहून हलकेच विचारलं, काय रे, आज तू काही वेगळा वाटतोयस? काव्याशी काही झालं का? रुद्रने तिरसटपणे उत्तर दिलं, नाही. अरे, इतके दिवस काहीच सांगितलं नाहीस. काव्या तर तुझी बायको आहे. मला वाटलं मला काहीतरी संधी आहे तिच्याकडे. शिवाय ती माझी फॅन आहे. रुद्रच्या डोळ्यात उपहास चमकला. तिची चव तुझ्या इतकी वाईट नाही. अरे, तू तेवढ्या शिवायच्या नजरेत रुद्रच्या हातातलं पेन आलं. हे भारी आहे. तू पेन वापरायला लागलास. मी रोज लिहितो. मला उपयोगी येईल. दे ना मला. रुद्रने पटकन ते पेन खिशात टाकलं. माझं आहे, मीच वापरेन, असं म्हणून त्याने चेहरा दुसरीकडे वळवला. तेवढ्यात माधव आत धावत आला. सर, काहीतरी गडबड आहे. मनीषा मॅडम मिस मीराला गायकवाड वाड्यात घेऊन गेले आहेत. मनीषा? रुद्रने दचकून विचारलं. डोळे क्षणार्थ धारदार झाले. त्यावेळी काव्या घरी एकटीच शांत बसली होती. डोक्यात विचार चालू होते. त्याने फ्लर्ट केलं आणि आपण असं का वितळलो? आपण का हारलो? तेवढ्यात राधा मावशी आत आली. मॅडम, मनीषा मॅडम तुम्हाला जुन्या वाड्यात बोलवत आहेत. काव्या थोडीशी गोंधळली. मनीषा? पण तिला काही कारण नव्हतं नकार देण्याचं. ती मुकाट्याने त्याच्याबरोबर वाड्याकडे गेली. वाड्यात मनीषा मीराकडे पाहत म्हणाली, डॉक्टर मीरा, तुम्ही एक हुशार वैद्यकीय विद्यार्थिनी आहात, पण आमच्या रुद्राशी कधी भेट झाली तुमची? त्याने कधी सांगितलं नाही. मीरा सावध झाली. तिला माहीत होतं मनीषा गायकवाड कुटुंबाची सून आणि रुद्रची सावत्र आई आहे. ज्या क्षणी तिला मीराने शोधून काढलं ती हादरली होती, पण तिने मदतीचं आश्वासन दिलं होतं, त्यामुळे आली होती. हो, भेट झाली होती, पण फारशी विशेष नव्हती, म्हणून रुद्र सरांनी घरात सांगितलं नसेल. मीराने तिरक्या नजरेने पाहिलं. ती एक स्त्री होती. ती जाणत होती ही मीरा खोटं बोलते, पण तिला फरक पडत नव्हता. तिचा हेतू स्पष्ट होता. तिला काव्य आवडत नव्हती आणि काव्याला त्रास देण्यासाठी मीराचा उपयोग करायचा होता. तेवढ्यात काव्य आत आली. ती सुबक सुंदर पोशाखात महागड्या चप्पल आणि डिझायनर ड्रेस घालून आली होती. हे सगळं बघून मीराच्या काळजात चर्र झालं. हे सगळं माझं असायला हवं होतं. ही गरीब मुलगी गव्हाणे कुटुंबातून हाकललेली, याला काय हक्क आहे यावर? काव्याची नजर मीरावर पडली आणि तिच्या मनात काहीतरी क्लिक झालं. मनीषा हसत म्हणाली, काव्या, ऐकलं का? मीरा म्हणते की ती रुद्रच्या बाळाची आई आहे. तुला माहितीच होतं ना? काव्याने थंडपणे मीराकडे पाहिलं आणि हलकेच मान डोलावली. मनीषा म्हणाली, आपल्यासारख्या घरांमध्ये असं चालतं. बाळ जर आपल्या गायकवाड घराण्याचं असेल तर त्याची काळजी आपली जबाबदारी आहे. मला वाटतं तुला हे पचवायला काही अडचण नाही ना? काव्याने ओठ चावले. मीरा पटकन म्हणाली, मॅडम, मी आणि काव्य एकमेकींना ओळखतो. ती जळणार नाही आणि बाळ झाल्यावर मी ते तुमच्याकडे सोपवेल. शेवटी तुम्ही आजी आहात. मी निघून जाईन. घरात शांतता राहील. मनुष्याचं मन खुश झालं. अगदी समजूतदार आहेस. बाळ गायकवाड घराण्यात चांगलं वाढेल. काव्य मात्र ते ऐकून म्हणाले, असं कसं चालेल? तू आई आहेस त्या बाळाची. तुला इथेच राहायला हवं. हो रुद्र, तू आलास? रुद्र आत आला. चेहरा गंभीर होता. त्याची नजर काव्यावर गेली. तू त्यांना इथं का बोलावलं? त्याने मनीषाला विचारलं. मीरा गरोदर आहे असं कळलं. ही तर चांगली बातमी आहे. तू का नाही सांगितलंस? घरात 2 बाळ एकदम. मीरा तर घराची मोलाची व्यक्ती आहे आता. मीराने लाजून मान खाली घातली. काव्य गप्प होती. बस झालं. रुद्रने थंडपणे उत्तर दिलं, माझ्या गोष्टीमध्ये नाक खुपसू नकोस. मीरा, मी तुम्हाला गाडीत सोडवायला कोणीतरी पाठवतो. मनीषा उठून उभी राहिली. मी तरी कोण आहे म्हणे? तुझी मोठी आत्तासाठी. हो. काय म्हणाला तू? मनीषा समजलं होतं एक दिवस रुद्र तिची सत्ता फाडून टाकणार होता. तिने राग दाबत म्हटलं, तरीही मला मीरा आवडते. ती माझ्यासोबत इथेच राहणार आहे. तुला काही सांगायचं कारण नाही. रुद्राने मीराकडे पाहिलं. मीराने पटकन म्हटलं, आपण सगळे घरचे आहोत. असा तणाव नको. तुम्हाला हवं ते करा. रुद्राने तिरस्काराने उत्तर दिलं. मग त्याने काव्याचा हात धरला आणि तिला घेऊन निघाला. मीराने ओठ चावले. मनात संताप होता. रुद्र इतका काव्याच्या बाजूने का? तो तर माझा तारणहार आहे ना? त्याचं खरंच काही सुरू आहे का? मनुष्या ते ओळखलं. ती म्हणाली, पुरुष नेहमी नवा गोडवा शोधतात. हताश होऊ नकोस. रुद्र कसा आहे ते मला माहीत आहे. फक्त समजूतदार राहा. तो परत येईल. मीराने तिच्याकडे कृतज्ञतेने पाहिलं. खरंच मनीषा मॅडम, धन्यवाद. मॅडम नको, उद्या आपण घरचं होऊ तेव्हा सासूबाई म्हणशील. आता तरी मावशी म्हण. मनीषा पुढे म्हणाली, माझं तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे. सणाचे दिवस आहेत. रुद्र इथेच असेल. तू फक्त तयारीत राहा. मीराच्या डोळ्यात आशेचा नवा झळाला आला. बाहेर आल्यावर रुद्र म्हणाला, परत यायचं नसेल तर येऊ नकोस. काव्या म्हणाली, मला माहीत आहे तुम्ही आणि मॅडम मनीषाचं एकत्र जमत नाही. मी तुमच्या बाजूनेच असेन.
का? मला ती आवडत नाही आणि तिला मी आवडत नाही. ती चांगली स्त्री नाही वाटत. रुद्रने नकळत हसून विचारलं, तू एवढ्याशा वेळात ठरवलंस की ती वाईट आहे? मग मी काव्या थांबले आणि म्हणाले, तुम्ही चांगले आहात. रुद्र क्षणभर स्तब्ध झाला. कोणीच आजवर असं म्हटलं नव्हतं.